आंदोलन काय निवेदन दिलं? आज आम्ही धाराशिव जिल्ह्यातील सर्व कामगार संघटना आणि कामगारांनी मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि प्रधान सचिव कामगार विभाग यांना निवेदन असं दिलं आहे की 13 जुलै रोजी महाराष्ट्र शासनानं कामगार विभागाच्या असा जी आर काढलेला आहे की त्यातील जी कामगारांना शिष्यवृत्ती होती ती पूर्णतः बंद करण्यात आली। 1ली ते 9वी पर्यंत पूर्ण शिष्यवृत्ती बंद आहे, 11वीची बंद आहे। त्याच्यानंतर लग्नाचे जे क्लेम असतात कामगारांच्या मुलींचे, स्वतः कामगारांचे आणि डिप्लोमा डिग्री अशा सर्व योजना त्यांनी बंद केल्या आहेत। आणि या प्रकारे असं त्यांनी म्हणजे कामगारांबाबतीत केलं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व कामगारांना त्यांनी चुना लावलेला आहे। त्यामार्फत आम्ही आज निवेदन दिलं आहे। नुकसान भरपूर आहे। आता त्यांनी असं केलं की आम्ही वस्तू स्वरूपात वाटप करणार, पण कामगारांना वस्तूची गरज नाही तर आर्थिक पैशाची गरज आहे, जेणेकरून त्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं। पण ह्या कामगार मंडळाचा असा कारभार आहे की त्यांना असं वाटत आहे की कामगारांच्या मुलांनी शिक्षणच घेऊ नये आणि हे सगळं पूर्ण त्यांनी केलं आहे। त्या ठिकाणी केल्यामुळे वस्तू स्वरूपात आम्ही आता आम्ही 3 तारखेला जिल्हा या आशयाखाली आम्ही 1 दिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत। ट्रस्टला अधिकृतरित्या शासनाच्या नियमाप्रमाणे नोंद संस्था आहेत। अशा संस्थेचे कार्य करणारे सर्व पदाधिकारी माझे सहकारी मित्र इथं उपस्थित आहेत। आज महाराष्ट्राच्या बॉडीमध्ये काम करतात, त्यांचं काम 10 वर्षापासून आहे। आज यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय मानव अधिकार यांचं गेले मी 2017 पासून काम करत आहे। आंतरराष्ट्रीय मानव अधिकार याच्यामध्ये माझ्याकडं जे बांधकाम कामगार आहेत, मजूर आहेत, ते आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना याच्यामध्ये जॉईन आहेत। आणि त्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय मानव अधिकार यांच्याकडून मी यांना साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे। आता या निवेदनामध्ये ही मागणी आहे की 1ली ते 8वीची स्कॉलरशिप जी बंद झालेली आहे, आर्थिकदृष्ट्या सध्या विद्यार्थ्यांना पैशाची गरज आहे फीस भरण्यासाठी, त्यांच्या ट्युशनसाठी, आणि जे साहित्य देणार आहेत किंवा शालेय साहित्य पिशवी मिळणार आहे असं जर GR 13 तारखेला निघालेला आहे, त्या GR मधून आपणाला ज्या विद्यार्थ्यांसाठी जी शासनाने नवीन योजना चालू केली आहे ती अत्यंत चुकीची आहे। कारण त्याच्यामधून कंत्राटी आणि ज्या विभागाचा मंत्री, सचिव आणि कंत्राटदार घेणार आहे आणि त्यामध्ये समन्वय साधणारे लोक यांना लाभ मिळणार आहे। ओके, आणि जे स्कॉलरशिप आता मिळणार आहे, जे साहित्य अत्यावश्यक सण, सुरक्षा सण, गृहोपयोग संच मिळणार आहेत, सध्या वेबसाईट बंद आहे, स्कॉलरशिपची वेबसाईट बंद आहे, गेल्या 2 महिन्यापासून इंजिनिअरिंग मेडिकलची वेबसाईट बंद आहे, ही चालू करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर हे निवेदन आणखी आपल्या देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, बांधकाम कामगार मंत्री यांनाही पाठवण्यात आलेलं आहे, ईमेल फॅक्स केलेला आहे। तर या दृष्टीनं सगळ्यांचे नियोजन व्हावं एवढी मागणी आहे। तो खूप असे गोरगरीब कामगार असे आहेत की त्यांच्या शिष्यवृत्तीवर त्या पालकांच्या शिक्षणाचं भागत होतं। अशा योजना ह्या शासनाने पूर्णपणे बंद केलेल्या आहेत। आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आलेलं आहे की ह्या पूर्ण स्कॉलरशिपच्या जी बंद केलेल्या आहेत पूर्ण चालू ते करावं, अन्यथा आमचं 3 तारखेला आपलं काय नाव आहे चुना लावला हे आंदोलन आमचं करण्यात ठरलेलं आहे।